नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम या यूट्यूब चॅनलला स्वागत। विद्यार्थी मित्र, अखेर 18 वर्षाचा वनवास संपला आणि विराट कोहलीने शेवट IPL ट्रॉफी जिंकली आणि उचललीच। खूप सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात आलं, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मीम्स तयार करण्यात आल्या आणि आतमधून त्याला एक प्रकारचं खच्चीकरण झालं होतं की यार आपल्याकडे इतकी मोठी फॅन फॉलोइंग आहेत, आपल्याला इतकं मानणारा वर्ग आहेत, सगळं काही आहे, परंतु एक IPL ट्रॉफी आपल्याकडे नाही। त्याचं दुःख कुठंतरी मनात होतं त्याच्या आणि शेवटी त्याने मिळून दाखवलं। विद्यार्थी मित्र, विराट कोहली खेळाडू आणि व्यक्ती म्हणून याच्याकडून खूप सगळ्या शिकण्यासारखं आहेत। स्वतःवर विश्वास, कठोर मेहनत, संयम विद्यार्थी मित्र, प्रामाणिकपणा आणि आध्यात्मिक शक्ती। विद्यार्थी मित्र, हे वर्ष विराट कोहलीसाठी लकी ठरलं, कारण की T20 वर्ल्ड कप जिंकला, त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफी आणि याच वर्षी त्यांनी RCBची ट्रॉफीसुद्धा उचलली। त्यामुळे कुठंतरी विद्यार्थी मित्र, प्रत्येकाची वेळ येत असते, तुम्हाला मेहनत करणं गरजेचं असतं भावांनो। अजिबात हारून जायचं नाही, योग्य दिशेने मेहनत करीत राहा, एक दिन तुम्हाला भी आएगा, सब कुछ हो जाएगा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, वनसेवक आणि वनरक्षक पद संदर्भात ही अशी महत्त्वाची बातमी होती। विद्यार्थी मित्र, खूप दिवसापासून लाखो विद्यार्थी प्रतीक्षेत आहे की जाहिराती कधी येणार, ज्यामध्ये 12,000 ते 13,000 पदाचे नुसते वनसेवक आणि 1,500पेक्षा जास्त पदे वनरक्षकाची आहेत। विद्यार्थी मित्र, हे दोन्ही जे पदे आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदाची भरती म्हणजे जवळजवळ 16,000 ते 17,000 पदाची सुद्धा निघू शकतात, कारण की यापूर्वी वनसेवक हे पद कधी भरलं नाही, नव्याने काढलेलं आहेत। या पदासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे। कोणी म्हणतं आहे की याच्या परीक्षा होणारच नाही, 10वी-12वीच्या मार्कवर हे सिलेक्शन करू शकतात। त्यानंतर काही जण म्हणतात की फक्त 50 मार्काचा पेपर होणार आहेत, काही जण म्हणतात की याला मैदानी चाचणीच घेणार फक्त, म्हणजे ग्राउंडवर जसं होमगार्डचं होतं तसंच याच्यावरतीच त्याचं सिलेक्शन होऊ शकतं। अशा वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे। अजूनही कोणतीही अधिकृत माहिती शासनाकडून या पदासंदर्भात जाहीर झाली नाही। पण विद्यार्थी मित्र, सगळ्यात मोठी एक शक्यता मी तुम्हाला सांगतोय काय असू शकते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्र, एक तुम्ही प्रॅक्टिकली जरी म्हणजे विचार केला, गट डचं पद आहे वनसेवकाचं, आणि विद्यार्थी मित्र, आत्तापर्यंत सरकार ज्या IBPS आणि TCS ही जी कंपनी घेत आहेत परीक्षा, म्हणजे वेगवेगळे जे विभाग आहेत, जसं की नोंदणी आणि मुद्रांक विभाग झालं, त्यानंतर यापूर्वी आरोग्य विभाग गट डचं पेपर झालेत, त्यानंतर विद्यार्थी मित्र आता नुकतीच भरती आली आहे छत्रपती संभाजीनगर वैद्यकीय महाविद्यालय यापूर्वीसुद्धा नागपूर, धुळे, कोल्हापूर यांच्या परीक्षा झाल्या। गट डच्या पदाचे जे पॅटर्न आहेत, 25 मार्क इंग्लिश व्याकरण, 25 मार्क GK GS, 25 मार्क गणित बुद्धिमत्ता, 25 मार्क मराठी व्याकरण, तो असा जो पॅटर्न आहे हाच याच्यामध्ये 100% राबवण्याची दाट शक्यता आहे, कारण की पद गट डचं आहेत। 100% विद्यार्थी मित्र प्रथम पेपर घेणार आणि त्यानंतर परीक्षा म्हणजे लिखी परीक्षा झाल्यानंतर ग्राउंड घेऊ शकतात। ग्राउंडसाठी विद्यार्थी मित्र फक्त आणि फक्त हे 51 मार्काचं ग्राउंड ठेवू शकतात, ज्यामध्ये फक्त काहीतरी रनिंग वगैरे ठेवतील आणि काहीतरी वजन वगैरे उचलून घेणे, पळणे किंवा गोळा वगैरे ठेवू शकतात। झडपीचे जे काम आहेत, म्हणजे जे सक्षम असन झडपीचे कामं करण्यासाठी अंगमेहनतीचे, त्यांच्यासाठी निकष ठेवू शकतात। परंतु चान्सेस हेच आहेत की गट डचा पॅटर्न हे राबवतील, कारण की पदही गट डचंच आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्हाला आत्तापासून एक विशेष सांगणं आहे माझं भावांनो, की इंग्लिश व्याकरणाची चांगली तयारी ठेवा, म्हणजे ठेवा। पुढे ज्या भरत्या येणार आहेत, ज्यामध्ये नगर परिषदसुद्धा गट ड येणार आहेत किंवा इतरही जी पदाची भरती येणार आहेत, इंग्लिश व्याकरणाचा खूप मोठा रोल आहे। बरेच विद्यार्थ्यांना इंग्लिश व्याकरण उमजत नाही, समजत नाही, खटाळा केला जातो, दुर्लक्ष केलं जातं आणि इंग्लिश व्याकरणाच्या भीतीमुळे कुठंतरी दुसरीकडं म्हणजे वळण्याचा प्रयत्न होतो। परंतु तुम्ही इंग्लिश व्याकरणावर भर द्या विद्यार्थी मित्र, व्यवस्थित बेसिक तयारी करा, 100% तुम्हाला फायदा होणार। ही जी तुम्हाला मी प्लेलिस्ट दाखवली विद्यार्थी मित्र, याच्यावरून करा, नाही तर यूट्यूबवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मटेरियल उपलब्ध आहेत। तुम्ही बेसिकपासून सुरुवात करा, छोट्या गोष्टी शिका। त्यामुळं विद्यार्थी मित्र 100% तुम्हाला इंग्लिश व्याकरण करणं भावांनो, हे चुकणार नाही। याचा फायदा तुम्हाला वनरक्षकालासुद्धा होणार, तसंच इतर भारतीयांनासुद्धा होणार आहे। त्यामुळं त्याच्यापासून पळू नका, त्याला कसं मिळवता येईल हळूहळू छोट्या गोष्टी शिका। अजून 6 ते 8 महिन्याने पेपर होतील, आत्तापासून जर शून्यातून जरी सुरुवात केली तरी 100% तुम्ही चांगला मोठा डोंगर गाठू शकतात आणि नोकरी मिळवू शकतात। त्यामुळं पळू नका, इंग्लिश व्याकरणाची परिपूर्ण चांगली तयारी करा विद्यार्थी मित्र। बाकी जे गणित बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण, GK GS याचं तुम्ही चालू ठेवा आणि आपण विद्यार्थ्यांसाठी GK GSचं टेन्शन पूर्ण नष्ट करणार आहेत। इंग्लिश व्याकरण
GK/GS आणि मराठी व्याकरण यासाठी विद्यार्थी मित्र आपण ही कॉम्बो PDF आणणार आहेत. विद्यार्थी मित्र, या PDF मधून मी तुमचं सगळ्याच्या सगळे टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न करणार. यामध्ये इंग्लिश व्याकरणाचे मी तुम्हाला व्याख्या देणार, म्हणजे अँटोनेम्स, सिनोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडियम आणि फ्रेज याचा मी तुम्हाला शब्दसाठा देणार. बाकी जे इंग्लिश व्याकरणाचे नियम आहेत हे तुम्ही PDF मधून घेण्यापेक्षा जे काही मी तुम्हाला जी प्लेलिस्ट दिली किंवा इतरही जे चॅनल्स आहे याच्यावरून शिका तुम्ही, कारण की व्यवस्थित कन्सेप्ट असतात, जे याचे नियम काय आहेत वगैरे या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या पाहिजे. त्यासाठी PDF विद्यार्थी मित्र त्याच्यावरून तुम्ही शिका. परंतु तुम्ही जे सरावासाठी या PDFचा वापर करू शकतात. विद्यार्थी मित्र, ही PDF मी तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये मी तुम्हाला तयार करून देणार आहेत, ज्यामध्ये मराठी व्याकरणाचे 200पेक्षा जास्त प्रश्न, व्हॅकॅब्युलरी म्हणजे जे इंग्लिशचं आहे त्याचा सुद्धा समावेश करणार. त्यानंतर विद्यार्थी मित्र GK/GSमध्ये सगळ्याचे सगळे टॉपिक, ज्यामध्ये राज्यशास्त्र, त्यानंतर राज्यघटना, पंचायत राज, इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर जे वन विभागाचे रिलेटेड प्रश्न आहेत ते 100पेक्षा जास्त ठेवण्याचा प्रयत्न करणार. चालू घडामोडी, गेल्या 6 महिन्याच्या संकीर्ण प्रश्न, महत्त्वाचे नियुक्त्या वगैरे सगळ्या गोष्टींचा मी या PDF समावेश करणार आहेत. आणि PDFची किंमत फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्र 49 रुपये ठेवणार आहेत. इतकं मोठं वरदान असणार. 2000पेक्षा जास्त प्रश्न मी तुमचे या PDF मधून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.